वाटतं का आजचं तुमचं आगमन आहे आंदोलनाचं यश? खरं तर आम्ही तारीख मागायलाच गेलो होतो. तारीख मागायला गेलो, तारीख घेऊन आलेलो आहोत. खरं तर कर्जमाफीची कर्जमुक्तीची घोषणा सरकारनं केलेली आहे. तुम्ही लक्षात घ्या का जे सरकार या सगळ्या गोष्टीपासून योग्य वेळ अशी म्हणत होती, ते योग्य वेळ आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना, सगळ्या नेत्यांनी, सगळ्या शेतकरी नेत्यांनी एकत्र होऊन जो योग्य वेळ त्यांची 28ची 29ची असू शकली असती, ते आम्ही आत्ता आणलेली आहे. हे सगळ्यात मोठं यश आहे. सरकार नेहमीच सांगत होतंय का कधी कधी सुरुवातीला जर आम्ही पाहिलं तर आम्ही कर्जमाफीचं बोललोच नाही असे अजितदादा म्हणायचे. आम्ही कुठं बोललोय? देवेंद्रजी म्हणे का आम्ही 5 वर्षाचं आश्वासन दिलेलं आहे, 5 वर्षात कधीही करू. आता या आंदोलनाचा सिलसिला रायगडाच्या उपोषणापासून तर मोदरीच्या अन्नत्याग आंदोलनापासून तर पदयात्रेनंतर हा जो सगळा आम्ही सगळ्या नेत्या लोकांनी, जानकरजी असेल, चटपजी असेल, आमचे नवलेजी असेल, शेट्टीसाहेब, तुपकरजी, क्षीरसागरजी असेल, पोहरेजी असेल, या सगळ्यांच्या मोठेपणानं, यांच्या खऱ्या भूमिकेमुळं आणि महत्त्वाचं शेतकऱ्यांच्या खऱ्या सहकार्यामुळं हे यश खऱ्या अर्थानं हाती आलेलं आहे. पहिल्यांदा तर आम्ही तारीख मिळवलेली आहे. तारखेपासून जे सरकार पळत होतं ते सरकार तारखेवर आणून ठेवलं, हे सगळ्यात मोठं यश आहे. आता तारखेनंतरच्या अनेक गोष्टी त्याच्यात आहे, अनेक बारकावे आहेत. आम्ही सरकारला असं सुस्त झोपू देणार नाही. आम्ही वाज ठेवणार. सरकारचं अभिनंदन करतोच आहे, आभार मानतोय. इतक्या आर्थिक बिकट अवस्थेमध्ये सुद्धा देवेंद्रजी असेल, एकनाथजी शिंदेने सुद्धा आम्हाला अगोदर आश्वासन दिलं होतं मुख्यमंत्री असताना, अजितदादा असेल, या सगळ्यांनी या कठीण परिस्थितीतून मार्ग काढला, त्याबद्दल त्यांचा आभारच आहे. परंतु हे सगळं करताना यामध्ये जर कटकारस्थान झालं तर आम्ही कोणालाही सोडणार नाही. मनोज जरांगे पाटील बोलले की कालची बैठक ही फसवणूक होती, सरकारनं फसवणूक केलेली आहे. काल तुमच्यासोबत एका व्यासपीठावर होते. जरांगे साहेबांनी म्हटलं त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांना तसं वाटत असेल, त्यांनी उपोषण सोडल्यावर बाकीचे लोक अशाच प्रतिक्रिया देत होते. त्याच्यानं तो आपापलं स्वतंत्र मत असतं. मला असं वाटतं का त्यांनी कोणत्या भावनेतून म्हटलं काय असं, आम्ही त्यांना समजून घेऊ. खरं तर ही जे 31 जून 2026 केलं याच्या मागचं दुसरं लॉजिक असं आहे का या वर्षाचा जो रनिंग कर्जदार आहे हा 31 मार्च 2026ला थकीत होणार आहे. लक्षात घ्या. जर आता घोषणा केली असती तर 24-25 वाला आला असता. 1 वर्षाला जो मुळात आज अडचणीत सापडलेला आहे, अतिवृष्टीमध्ये सापडलेला आमचा शेतकरी आहे, तोच नेमका सुटला असता. याचे अनेक फायदे आहेत. आता ते समजणाऱ्याला समजून घ्यावं. ज्याला आम्ही पाहतो शेंगदाण्याची चव माहीत नाही, तो जर काजूची सांगत असेल तर त्याला काय करणार आहे? या सगळ्या गोष्टीमध्ये आपण समजून घेतलं पाहिजे. काही घरी बनवून कॉमेंट्स करणारे लोक आहे, काही आपले मत व्यक्त करणारे आहे. कधी आंदोलन केलं नाही, कधी बाहेर रस्त्यावर आले नाही. आम्ही एवढी मेहनत घेतली, लागण तेवढे गुन्हे दाखल घेतले, रात्रीचा दिवस केला, रक्ताचं पाणी, रक्ताच्या उलट्या आमच्या मुखाद्वारे झाल्या. एवढे सगळे कष्ट केल्यावर काही लोक काही आरोप करतात, त्याला आम्ही काही करायचं नाही आहे. आमचं मन पवित्र आहे. शेतकऱ्याप्रती जी काही भावना आहे त्या तेवढ्याच तिखट. जर दगाफटका झाला तर बच्चू कडू फासावरही जायला तयार आहे. हम झुकने वाले नहीं, हम मर जाएंगे लेकिन झुकने वाले नहीं है. बच्चू, काल तुमची बैठक सुरू असताना नागपूरमध्ये तुमच्या सहित तुमच्या कार्यकर्त्यांवर 2000 कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. मला वाटते गुन्हे दाखल केले तर अटक करावं ना त्यांनी. आम्ही तयार आहोत. हे आंदोलन केल्यानंतर गुन्हे दाखल होणार, त्या पद्धतीचं समोर येणार, तेवढा रोष व्यक्त करणार. सरकार जेवढं नमवायचं आहे तेवढं नमवायचा प्रयत्न करेल. एका इकडे मॅनेज झाल्याच्या बातम्या होतोय, दुसऱ्या इकडे आम्हाला गुन्हे दाखल होतोय. हे कुठला प्रकार आहे? लक्षात घ्या, 2026 ही जर तारीख आमच्यासाठी 30 जून 2026 म्हणजे रनिंग कर्ज आता 31 मार्च 2026ला ते थकीत होईल आणि आताचा कर्जदार, आजच्या वर्षाचा कर्जदार थकीतमध्ये येईल आणि तो माफ होईल. ही सगळ्यात मोठी रणनीती आमच्या नेत्यानं खेळलेली आहे.
आमच्या लोकांनी आणि त्याचा फायदा अधिक जास्त शेतकऱ्याला होणार आहे. म्हणजे आंदोलन संपलं नाही, आंदोलन संपलं नाही. जेथपर्यंत कर्जाचा हप्ता पैसा बँकेत जात नाही तोपर्यंत आंदोलन संपणार नाही. थोड़ी जरी इकडे तिकडे नजर केली तर खबरदार, हम यहाँ खड़े हैं, हम अभी जिंदा है. याच नागपुरात शोले आंदोलन मी केलं होतं, तुम्हाला माहित आहे. 2007 ते 2008 आबावरती आलेले होते. त्याच नागपुरानं रायगडमध्ये सुरू झालेलं आंदोलन नागपूरच्या धर्तीवर आम्ही यशस्वी केलेलं आहे. आणि त्याच्यामुळं आता झालं ते तुला ऐकलं तुमच्या सोबत कराळे मास्तर पूर्ण दिवस आंदोलनात होते, ते आता घोषणा देत आहे बाहेर की सरकारने आम्हाला फसवलं. तुम्हाला असं वाटतं का? कराळे मास्तर आता घोषणा देत आहे बाहेर. त्यांना का बरं अशा पद्धतीचं वाटते मला माहित नाही. ते मीटिंगला येणार होते, नेमकं ते मीटिंग त्यांची चुकली, त्याच्यानं ते नाराजगिराज नाही. ते एवढे लहान मनाचे लोक नाही आहे. मी त्यांना भेटतो, त्यांना समजून घेतोय. आता वामनराव चटपांचं आयुष्य शेतकरीमध्ये गेलं, जानकरांचं गेलं, तुमचे नवले साहेबाचं गेलं, राजू शेट्टीचं गेलं. म्हणजे एक मला समजत नाही, दुर्दैवी गोष्ट आहे. मी दिव्यांगाचं आंदोलन केलं तेव्हा अशा कुठल्याही आरोप गिरोप कुठल्याही होत नव्हते. फार प्रामाणिकतेने लोक आंदोलनकर्त्यावरच, म्हणजे लढणारा असतं का नाही, अरे तुझ्या छातीत गोडी नाही लागली रे, ते छातीत लागायला पाहिजे होती, पायात का लागली. हे असे काही लोक इतके विचित्र बुद्धीचे पैदा झालेले आहे मला माहीत नाही. म्हणजे लढणाऱ्याच्या छातीत गोळी लागली तर त्याला बरं वाटतं, वा 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 अब लढाई असेल. आंदोलन अजून डाटा एंट्री ऑपरेटरचा विषय आहे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा आहे, दिव्यांगांचा आता परवा एक GR निघणार आहे अंगणवाडी सेविकेच्या संदर्भात. दुसरा आमच्या मेंढपाळाचा विषय आहे, मच्छीमाराचा नाही झाला आहे, मच्छीमाराची चर्चा व्हायची आहे, मेंढपाळांची चर्चा झाली. आणि या सगळ्या विषयावर आता पुन्हा एक बैठक होणार आहे बाकीच्या विषयावर. ते पण बैठक या हप्त्यामध्ये होणार. कामगार नाही, शेतमजुरांचा विषय असं एकंदरीत आहे. मला वाटतं आपण मीडियाने खूप आम्हाला साथ दिली. आपण मानावं तेवढे आपले आभार कमीच आहे. सगळ्या मीडियाचं मी आभारही मानतो, आपल्याला धन्यवाद देतोय. आंदोलन काळामध्ये सर्वसामान्य नागरिकांना जो त्रास झाला त्याबद्दल तुम्ही त्यांची दिलगिरी व्यक्त करता. त्यांची माफी मागतोय. खरं तर सरकारनं पुढाकार घ्यायला पाहिजे होता, आंदोलन करायची वेळच येऊ द्यायला नाही पाहिजे होती. ही सरकारनं जबाबदारी हात वरते केली म्हणून ही अवस्था आली. देखो 2.5 घंटे बातचीत हुई, बहुत खड़ा जंगी हुई. तारीख देने को सरकार तैयार नहीं थे और तारीख नहीं मिलती तो हम बिल्कुल तैयार थे. हम पूरे ताकत से लड़ने को तैयार थे. तारीख मिल गई है. जो सरकार पहले हमने कर्ज माफी का बोला ही नहीं, ये बोलने वाली सरकार को तारीख खींच के लाया हमने और ताकत से लाया. कर्ज माफी की घोषणा की है सरकार ने, ये सबसे बड़ी उपलब्धि है. अगर ना आंदोलन ना होता तो क्या ये नहीं होता. आज सरकारने असं म्हटलं की क्रेडिट कोणाला देता? शेतकऱ्यांचं हे कर्जमाफीची तारीख आली, कर्जमाफीची तारीख आली, याचं क्रेडिट तुम्ही कोणाला देता? ज्यांनी आत्महत्या केली आतापर्यंत त्यांना देणार की कोणाला देणार? शेतकरी बांधवांना देणार, सरकारला देऊ, आमच्या नेत्यांना देऊ. हे जर कदाचित आले नसते आमचे सर्व नेते मंडळी तर हे मूठ बांधल्याने गेले असते. त्या सगळ्यांच्यामुळे हे शक्य झालं. खरं तर हे जर आले नसते तर एकटा बच्चू कडू पाहिजेच्या ताकदीनं लढू शकलं नसतं. हे कार्यकर्त्याचं क्रेडिट आहे, जो बिचारा अजूनही नजरेसमोर राबलाय. 8 महिन्यापासून लढतोय आम्ही. पायाले भिंगरे 150 सभा, म्हणजे 200 दिवस जागरण आहे आमचं. 4 वाजता नंतर 4 वाजेपर्यंतच्या आत कधी झोपलो नाही आम्ही. अन्नत्याग आंदोलन झालं, पदयात्रा झाली, रायगडचं उपोषण झालं, सातत्यानं चालू आहे. आणि एवढं सगळं करून सुद्धा काही लोक अशा प्रकारच्या टवळक्या करत असेल तर माफ करा. आंदोलन पुढच्या वेळेला करावं का नाही करावं या मानसिकतेत येऊन टकतोय माणूस. अचलपूरचे जे आमदार आहे भाजपचे, त्यांनी टीका केलेली आहे की 72 जागेमध्ये तुमचा महाल आहे. हे मला वाटते तेरवीत लग्नाचं आमंत्रण देत नसते. त्याच्यानं हा विषय, आजचा विषय इतका चांगला आहे. पुन्हा ABP माझा नाव नको त्या विषय तर काढण्यासारखं. तुमचं अधिक नाव पहिलेच बदलाम आहे.
आता ते कशाला बदनाम करतात? बैठकीच्या वेळी सरकारने असं म्हटलं का की आणखी एबीपी माझा नेहमी बीजेपी माझाचाच प्रश्न आणतो. इतर ज्या मागण्या हा? इतर ज्या कर्जमुक्ती तारीख निश्चित झाली, इतर ज्या काही मागण्या होत्या त्या संदर्भात तातडीने निर्णय घेण्याचे आता 8 दिवसात लगेच एक बैठक लागणार, त्याच्यावर निर्णय होईल. कसं आम्ही जिवंत आहे. माझ्या आयुष्यात 3,500 आंदोलन आहे, 350 गुन्हे दाखल आहे बच्चू कडूवर. आंदोलन करायला काय माणूस मेला काय? जिवंत आहे ना आम्ही. मला समजत नाही का तुम्ही आता काय थांबणार आहे का, हे होणार आहे का, असं कसं काय? हम जिंदा आहे ना अभी. एक प्रश्न असा आहे, 30,000 कोटी रुपयापेक्षा जास्त पैसे लागतील, कारण की एनपीए जे झालं आहे तर 30,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यातले श्रीमंत शेतकरी काढले तरी 15-20,000 कोटी रुपये लागतील. सरकारला लोन घ्यावं लागेल. काय चर्चा झाली बैठकीमध्ये? माझं काय मत आहे, त्यांनी आर्थिक कारण सांगितलंच. आर्थिक कमजोरी आहेच. म्हणजे वामनराव चटप साहेबांच्या भाषेत जर सांगितलं तर जर खाले पैसे नाही आहे सरकारकडे, हे त्यांचं नेहमीचं वाक्य असतं. त्याच्यानं अशा सगळ्या व्यवस्थित हमारा जो दणका रहा है, आमच्या जे दणका राहिला कर्जमाफी करावंच लागेल. जर 30 जून 2026च्या आज जर कर्जमुक्ती जर झाली नाही, सरकारला सड़ो की पड़ो केल्याशिवाय राहणार नाही. ज्या खड़ी रहेंगी सरकार वाह धुएंगे हम उसको. पैसे कुठून आणणार सरकार? ते आणा, ते काही करा, तुम्ही डाका मारा, काही करा. सरकारने असं म्हटलं की सध्याची परिस्थिती तर आणखी कर्ज घेऊ शकत नाही, त्यांची लिमिट संपली आहे. तुम्ही त्याचा विचार करू नका. तुम्ही सरकारच्या वतीनं बोलल्यासारखे बोलताय. तुझी परवानगी असेल तर 1 मिनिट त्याचं हा, उत्तर तुम्ही देतो. द्या. हो साहेब, सरकारचा सर एक एक मिनिट क्लीन कर देता हूं ना. हे सरकार नावाची यंत्रणा प्रिऑरिटीज किंवा क्रम बदलून याचे पैसे त्यावर वळवू शकतात, ही प्रक्रिया आहे. त्यामुळे कर्ज घेता येतं हा बहाणा होऊ शकत नाही. फक्त क्रम बदलायचे. चॅरिटी बिगिन्स ॲट होम असा विचार करायचा. म्हटलं का घेऊ शकत नाही म्हणून नाही म्हटलं नाही त्यांनी, सरकारने म्हटलं नाही असं, पण आम्हीच आता सांगितलं क्रम एकेकाने बदला, अशी तशी करा आणि तुमचं कमिटमेंट पूर्ण करा. That's all. हा, बोला. ये बताइए कोई मापदंड तय किया गया किन किसानों को इससे वंचित रखा जाए? क्या बड़े किसान देखो, सरकार अभी 6 महीने का उसमें सब टाइम है. पहली गोष्ट, समिति का अभी कोई वैल्यू नहीं है. घोषणा हो चुकी है कर्ज माफी की. घोषणा अगर हुई, समिति नाम मात्र है. आप देखो इस बात को. हाँ, घोषणा नहीं होती थी और समिति स्थापित होती थी तो हम कोई जीतते नहीं थे. जीत क्यों हुई है? तारीख दी है, कर्ज माफी की घोषणा हुई है, इसलिए ये जीत है, ये हार नहीं है. बैठक में ये भी बोला गया है कि जो बड़े किसान हैं उनको बिल्कुल है. अगर मेरे को जरूरत नहीं है, तुम्हारा जो संपादक है वो अगर किसान है तो जरूरत है क्या उसको? नहीं है ना. तो ये बायफरकेट समिती करेगी. हाँ, समिति करेगी. यामध्ये फक्त